आपण आज हेल्दी पराठे बनवणार आहोत. त्यासाठी मी तांदूळ 4-5 तास भिजायला टाकलेले होते आणि हे मोड आलेले मुगाचं आहे. आणि आपण आता ह्यात मिरची, कोथिंबीर आणि आलू हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. आपण आता ही काकडी वरची साल काढून घेतलेली आहे, याला आता खिसून घेणार आहोत आणि हे मिक्सरमधून ग्राइंड केलेलं आपलं पेस्ट. हे पहा, आपण काकडी खिसून घेतलेली आहे आणि हे आपलं पीठ जे मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं होतं तांदूळ आणि मूग. आणि कुकुंबर आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही लाल तिखटही ॲड करू शकता. मी हिरवी मिरची ॲड केलेली आहे. आता याला 10-15 मिनिट भिजायला ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण बनवणार आहोत. त्यात चवीनुसार नमकही ॲड करा. पण छान असं मिळून येण्यासाठी आपण 1 चमचा बेसन टाकणार आहोत त्यामध्ये. आणि थोडं खुसखुशीत होण्यासाठी पराठा आपण थोडंसं कॉर्न पावडर ॲड करतो. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. वापरून ठेवलं आहे आपण याला वाटून घेणार. छान खुसखुशीत पराठा बनवला आहे. हे पहा, लुसलुशीत छान असा मोकळा पराठा आपण बनवून घेतलेला आहे. मूग डाळीचे डोसे. हे पहा, छान असे आपले मूग डाळीचे पराठे किंवा तुम्ही डोसे बनवू शकता. मस्त पैकी झालेले आहे.